जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात ज्या काही नियुक्त्या सध्या बघा रखडलेल्या आहेत, तसंच समुपदेशन देखील बघा काय जिल्हा परिषद असेल किंवा पालिका असेल, नगर परिषद असेल, तर अशा ठिकाणी ज्या 11,085 उमेदवारांची सध्या बघा पहिल्या जी काही फेज 1 मध्ये निवड झालेली आहे, त्याच्यापैकी जवळपास ज्या उमेदवारांचं सध्या बघा सिलेक्शन झालं असून त्यांचं समुपदेशन आणि नियुक्ती बाकी आहे. तर अशाच जे काही उमेदवार असेल तर त्या जिल्हा परिषदमधील ज्या काही महत्त्वाचं पाठपुरावा असेल तर तो करणे गरजेचं आहे. तसंच बघा शिक्षक भरती संदर्भात ज्या अंतर्गत बाबी आहे, कारण आपल्याला माहिती आहे की जी काही लोकसभा आचारसंहिता होती तर त्या संदर्भात शिक्षक भरती किंवा कोणत्याही भरतीची जी काही प्रक्रिया होती तर त्या प्रक्रियेला सध्या बघा अंतर्गत ज्या काही बाबीसाठी योग्य गती त्या ठिकाणी येत नव्हती. तसंच बघा ज्या काही महत्त्वाच्या जिल्हा परिषद होत्या तर त्या जिल्हा परिषदमध्ये ज्या शिक्षक भरती संदर्भात किंवा मग शिक्षण खात्यासंदर्भात ज्या महत्त्वाच्या अंतर्गत बाबी होत्या त्याच्यामध्ये ज्या जिल्हा अंतर्गत बदली असेल किंवा मग ज्या अंतर्गत जिल्हा बदली असेल अशा संदर्भात ज्या अंतर्गत जी काही कामं होती तर त्या संदर्भात सध्या कामकाज सध्या सुरू होतं. तर सध्या कालच्या दिवसाला म्हणजे 4 तारखेला 4 जूनला एक महत्त्वाचं सध्या बघा मीटिंग करण्यात आली होती जिल्हा परिषद अमरावती संदर्भात. तर त्या संदर्भात हे एक पत्र महत्त्वाचं इश्यू करण्यात आलं होतं. तर ह्या पत्रामध्ये बघा नेमकं काय म्हटलं आहे, हे जे पत्र आहे तर हे 3/6/2024ला इश्यू करण्यात होतं जिल्हा परिषद अमरावती संदर्भात. तर ह्याच्यामध्ये जे काही अत्यंत तातडीचं या ठिकाणी तात्काळ महत्त्वाचं पत्र होतं तर ते कोणाला होतं, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती सर्व ह्यांना. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा जो विषय देण्यात आला होता तर तो विषय होता कालच्या मीटिंगमध्ये, तर तो होता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदलीकरिता डाटा अद्ययावत करण्याबाबत. कारण आपल्याला माहिती आहे जी काही बदली प्रक्रिया सध्या बघा जिल्हा अंतर्गत बदली आणि जिल्हा बदली अशा बघा 2 प्रकारच्या सध्या जो काही बदल्या प्रक्रिया सध्या राबवण्यात आलेल्या आहे. कारण जी नवनियुक्त शिक्षकांची सध्या बघा नियुक्ती समुपदेशनसाठी ज्या जिल्हा अंतर्गत बदली असेल किंवा ज्या काही जिल्हा बदल्या असेल तर त्या होणे अतिशय म्हणजे गरजेचं आहे. आणि ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या ह्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहे अशा ठिकाणी ज्या काही नियुक्त्या असेल नवनियुक्त शिक्षकांच्या तर त्या नियुक्त्या सध्या बघा या ठिकाणी मिळालेल्या आपल्याला दिसून येत आहे. तर सध्या तरी हे जिल्हा परिषद जे काही महत्त्वाची जिल्हा परिषद आहे अमरावती, तर त्या अमरावती जिल्हा परिषदच्या कालच्या दिवसाला सध्या आढावा बैठक झालेली आहे. तर त्या आढावा बैठकमध्ये बघा या ठिकाणी काय म्हटलेलं होतं की जे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ज्या बदल्या आहेत तर त्या बदल्या संदर्भात जो डेटा आहे ऑनलाईन डेटा, कारण आपल्याला माहिती आहे की जी काही शिक्षकांचं बदली संदर्भात जी महत्त्वाची कंपनी सध्या त्या ठिकाणी विन्सिस कंपनी सध्या बघा नियुक्त करण्यात आली होती. तर त्याच्या माध्यमातून सध्या ज्या काही बदली प्रक्रिया होत होत्या तर त्या बदली प्रक्रिया सध्या होत होत्या. तर ह्याच्यामध्ये ज्या उपरोक्त विषयांवर महत्त्वाचं या ठिकाणी 31 मे 2024चं महत्त्वाचं महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाचं पत्र होतं. तर त्या पत्रानुसार या ठिकाणी पुढील जी काही कार्यवाही आहे ती होताना दिसून येत आहे. मग ह्याच्यामध्ये ज्या अंतर्गत ज्या बाबी सध्या घडत होत्या मग त्याच्यामध्ये ह्या अनुषंगाने या ठिकाणी अमरावती अंतर्गत कार्यरत शिक्षकाचे ऑनलाईन बदली प्रक्रिया राबवण्यास या ठिकाणी विन्सिस कंपनीकडून सध्या बघा शिक्षकांची बदली संदर्भात आवश्यक माहिती सध्या कार्यालयात या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. म्हणजे जे काही जिल्हा परिषद अमरावती आहे तर त्या ठिकाणी सध्या बदली प्रक्रियेतील ज्या शिक्षकांचं सध्या त्या ठिकाणी रिकमेंडेशन झालं असेल तर त्या अंतर्गत सध्या माहिती त्या ठिकाणी प्राप्तही झालेली आहे. तर ती सध्या जी काही रिव्हेरिफिकेशन करण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक कालच्या दिवसाला म्हणजे 4 तारखेला सध्या बघा झालेली आहे. तर त्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी जो डेटा होता तर तो डेटा या ठिकाणी 3/6/2024 रोजी सध्या ईमेल करण्यात आला होता. आणि सध्या जे काही ह्या ज्या गोष्टी आहे तर त्या नव्याने रुजू झालेले शिक्षक असेल, आंतरजिल्हा बदली रुजू झालेले शिक्षक असेल, त्यांची KYC असेल, जो काही शाळा कोणत्या शाळेमध्ये सध्या रुजू आहे त्याचा UDIS नंबर असेल, त्यानंतर व्हेरिफिकेशन जी असेल डेट ऑफ जॉईनिंगची, तर त्या संदर्भात ही संपूर्ण जी काही माहिती संदर्भात सध्या जी आढावा बैठक सध्या बघा या ठिकाणी 4/6/2024 म्हणजे कालच्या दिवसाला 12 वाजता सध्या झालेली आहे. तर ह्या पद्धतीने सध्या ज्या काही जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात ज्या अंतर्गत बाबी आहे सध्या या ठिकाणी बघा होताना आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर आता सध्या बघा आचारसंहिता या ठिकाणी शिथिल होण्याच्या मार्गावर आपल्याला दिसून येईल. तर त्या संदर्भात जोपर्यंत महत्त्वाचं जे काही निवडणूक आयोग आहे या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आचारसंहिता शिथिलते संदर्भात महत्त्वाचं त्या ठिकाणी डिक्लेरेशन करेल. त्यानंतर पुढील ज्या काही गती असेल शिक्षक भरती किंवा इतर ज्या काही कामकाज असेल तर त्या संदर्भात त्या ठिकाणी गती येईल. पण सध्या तरी ज्या काही अंतर्गत ज्या बाबी आहे जिल्हा अंतर्गत बदली किंवा मग जिल्हा बदली त्या संदर्भात ज्या काही बाबी राहून गेलेल्या होत्या ऑनलाईन संदर्भात किंवा डॉक्युमेंटेशन संदर्भात तर सध्या तरी ती कामं पूर्ण करताना या ठिकाणी दिसून येत आहे. यदा कदाचित ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या बाकी आहे तर त्या जिल्हा परिषदमधील ज्या नियुक्ती असेल शिक्षकांची तर त्या ठिकाणी बघा सध्या त्या ठिकाणी प्रोसेस आता सुरुवात होऊ शकते. राहिला जे काही उर्वरित शिक्षक भरती संदर्भात त्याच्यामध्ये कन्व्हर्टेड राऊंड असेल आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल. तर हे जे राऊंड आहे तर प्रशासनाच्या स्तरावरनं दोघीही राऊंड बघा एकत्र घेण्याचं या ठिकाणी प्रयोजन आहे. आणि जी काही सध्या
निवडणूक आयोगाकडे जी विशेष परवानगी संदर्भात जो प्रस्ताव सध्या सादर झालेला आहे. तर माहिती अशी मिळते की जे काही सध्या आयुक्त स्तरावरनं किंवा मंत्रालय स्तरावरनं जे काही महत्त्वाचे अधिकारी वर्ग असेल तर ते त्या ठिकाणी पाठपुरावा करताना दिसून आहे. तर याच्यावरती बघा लवकरात लवकर कशा पद्धतीने तोडगा किंवा या ठिकाणी शिक्षक भरती कशा पद्धतीने पूर्ण करता येईल त्या संदर्भात बघा सध्या तरी कार्य करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे. तर येत्या काही दिवसामध्ये सध्या जे काही शिक्षक भरती संदर्भात त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडनं ग्रीन सिग्नल मिळताच पुढील जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही त्या ठिकाणी बघा होणार आहे. अशा संदर्भात सध्या एक प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे. सध्या तरी लोकसभा निवडणुकीचं जे काही रिझल्ट सध्या जाहीर झाला आहे तर सध्या तरी त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही कामकाज आहे तर ते सध्या होताना आपल्याला दिसून येत आहे. तर लवकरात लवकर आचारसंहिता या ठिकाणी शिथिल झाल्यावर पुढील जी काही कार्यवाही असेल भरती संदर्भात शिक्षक भरती असेल किंवा इतर ज्या काही भरती असेल तर त्या भरत्या आपल्याला त्या ठिकाणी पार होताना दिसून येईल. तर अजून देखील बघा काही दिवस संयम ठेवा. तर शिक्षक भरती संदर्भात वेळोवेळी बघा जे काही बुलेटिनमार्फत आपल्याला जी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन सध्या शिक्षक भरतीची सध्या प्रक्रिया कुठपर्यंत आली किंवा सध्या काय त्या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भात चालू आहे तर ते न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत योग्य त्या वेळेला सध्या बघा विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी कळवण्यातही येऊ शकते. तर तरी देखील सध्या एवढे दिवस संयम ठेवला, थोडे दिवस अजून संयम ठेवा. निश्चितच शिक्षक भरतीला पुढे या ठिकाणी बघा गतीही येणार आहे. तर अशी ही एक महत्त्वाची सध्या अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी वेळोवेळी आपल्या चॅनलवर भेट देत आहे. पत्र तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल द गुरुजी याच्यावरती तुम्हाला मिळून जाईल. तर त्या ठिकाणी देखील जॉईन होऊ शकता. लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. तर एकंदरीत कालच्या महत्त्वाच्या जी काही मीटिंग झाली होती त्याच्यामध्ये विशेष ज्या शिक्षक भरती असेल किंवा जे काही समग्र शिक्षा अभियानासंदर्भात महत्त्वाचे जे काही कामकाज असेल त्या संदर्भात सध्या बैठकी झालेली आहे. तर या एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती. तर अशा प्रकारच्या अपडेट्ससाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.